शेतमजूर आहे, बेरोजगारीचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला आहे, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, बिकट झालेला आहे, स्वारगेट सारख्या वर्दळीच्या ठिकाणी बलात्काराच्या घटना घडू लागल्या. तर केंद्रीय मंत्री असणाऱ्या महाराष्ट्रातील रावेर येथील खासदाराच्या कुटुंबातील लेकीबाळी या सुरक्षित नाही, इतका महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. तर शेतमालाला भाव नसणे, कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर कर्जमाफी न देणे, निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण सांगितलं आणि आता 10 लाख लाडक्या बहिणींना त्या लाभापासून वंचित ठेवणे, असे अनेक प्रकारचे फेल्युअर हे भाजपचे आहेत. शेवटी हे सरकार कोणत्या मस्तीत चाललंय, तर यांची मस्ती काय हे जेव्हा समजून घेण्याचा प्रयत्न आपण करू तेव्हा स्पष्ट स्वरूपात लक्षात येईल की हे सत्ता पिपासू प्रवृत्तीची माणसं सत्तेत बसलेली आहेत. महाराष्ट्राच्या सत्तेत तर टोळ्या एकत्र येऊन स्थापन झालेले सरकार आहे आणि या टोळ्या एकत्र आल्यामुळे सरकारच्या मंत्र्यांमध्ये बेबनाव अहंकाराचा खेळ हा आपल्याला सुरू दिसतो. त्यामुळे गँग ऑफ वसेपूर नावाचा पिक्चर जसा होता तशी आता ही गँग ऑफ महाराष्ट्रातल्या सत्ता केंद्रातल्या गँग ऑफ सरकार असा एक खेळ हा सुरू आहे. मान अपमानाचाही अहंकाराचाही खेळ सुरू आहे आणि या सगळ्यांची किंमत ही महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला ही चुकवावी लागत आहे. अलीकडच्या काळात मंत्रिमंडळातील जे सदस्य आहेत, बीडमध्ये जो नंगा नाच जो आहे तो आपण पाहिला, बीडची बिघडलेली कायदा सुव्यवस्था आपण बघितली. तर दुसरीकडे खोटे ॲफिडेव्हिट देऊन, खोटे कागदपत्र देऊन कोकाटे जे आहेत यांना शिक्षा झाल्यानंतर न्यायालय ही आश्चर्यकारक भूमिका घेतो, तो प्रकरण आहे. तर सिंधुदुर्गचे पालकमंत्री या परिसरातील लोकप्रतिनिधी हे रोज आपले बेताल वक्तव्य करून महाराष्ट्रातली जी शांतता आहे, सौहार्दता जी आहे, जो महाराष्ट्र धर्म जो आहे याच्या विचाराला ते छेद देत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची आनबान शान आहे आणि त्या शिवाजी महाराजांच्या देखील कारकिर्दीबद्दल, त्यांच्या कर्तृत्वाबद्दलही चुकीची माहिती देत आहेत. हे सर्व जे चाललंय हे शांततेने खपून घेणं शक्य नाही आणि काँग्रेसच्या माध्यमातून केवळ सत्तेचं परिवर्तन नव्हे तर व्यवस्था परिवर्तन आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका ही 125 वर्षापूर्वी स्वीकारली गेली होती. सत्ता येईल जाईल, निवडणुका होतील जातील, मात्र या भारतातला, या महाराष्ट्रातला नागरिक हा गुन्ह्या गोविंदाने राहायला पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे आणि सदरची भूमिका घेऊन निवडणुकीच्या पश्चात आम्ही सर्व काँग्रेसजन हे त्या भूमिकेने, त्या अनुषंगाने आम्ही काम करतो आहोत. त्यामुळे काँग्रेस एका चळवळीचं नाव आहे, काँग्रेस एका विचाराचं नाव आहे, काँग्रेस एका आंदोलनाचं नाव आहे आणि या स्वरूपात आम्ही महाराष्ट्रामध्ये आगामी काळात काँग्रेसची उभारणी करणार आहोत हे देखील या ठिकाणी नम्रतेने आपल्याला सांगू इच्छितो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.